नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आहे 25 मार्च। आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर कोणत्या ठिकाणी वातावरण कोरडे असणार आहे। पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आपण बघतोय की नाशिक या विभागापासून तुम्ही बघतोय की नाशिक या ठिकाणी सकाळचं वातावरण पूर्णतः कोरडे दिसत आहे असणार आहे। नाशिकच्या उत्तर भागामध्ये म्हणजेच मनमाड, मालेगाव, चाळीसगाव, शेगाव, भोकरदन, चिखली तसेच परोळा, धुळे, साक्री, अहवा, नवापूर, सेंदवा, जळगाव, परोळा या ठिकाणी वातावरण पूर्णतः सकाळी सुमारास कोरडे राहणार आहे। कोणताही पाऊस किंवा कोणताही ढग त्या ठिकाणी आपल्याला दिसणार नाही किंवा ढगाळ वातावरण त्या ठिकाणी राहणार नाही। त्याचबरोबर अकोला, अमरावती, रिसोड, छत्रपती संभाजीनगर, पुसद, आदिलाबाद, नागपूर, गोंदिया, रायपूर त्या ठिकाणी सुद्धा वातावरण आपल्याला सकाळ सुमारास कोरडे राहण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर नागपूर या ठिकाणी आपण बघतोय की त्या ठिकाणी हलकेसे ढगाळ वातावरण त्या ठिकाणी राहण्याची शक्यता आहे। गोंदिया या ठिकाणी सुद्धा वातावरण थोडे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे। आपण जर लातूर या भागात पाहिलं, लातूर, बार्शी, सोलापूर, बिदर, नांदेड, बीड, अहिल्यानगर या ठिकाणी वातावरण पूर्णतः कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला सकाळी सुमार दिसत आहे। त्याचबरोबर विजयपूर, कलबुर्गी, तांडूर, हैदराबाद, सिद्दीपेठ, वरंगल, बिदर या ठिकाणी सुद्धा वातावरण कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। आपण सोलापूर, कोल्हापूर तसेच सातारा या ठिकाणी जरी बघितलं तरी त्या ठिकाणी वातावरण पूर्णतः कोरडे राहील। पुणे विभागातसुद्धा वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे। मुंबई भाग हा सुद्धा कोरडा राहील। तसेच कोकण विभागामध्ये दापोली, पणजी, रत्नागिरी, सावंतवाडी या ठिकाणी सुद्धा वातावरण पूर्णतः कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। कोणताही ढगाळ वातावरण त्या ठिकाणी राहणार नाही किंवा कोणताही पाऊस त्या ठिकाणी आपल्याला पडताना दिसणार नाही। आपण जर सुमारे 1च्या किंवा 11च्या सुमारे बघितलं तर वातावरणामध्ये थोडासा बदल आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे। तुम्ही बघू शकता की बार्शी, लातूर, बिदर, सोलापूर, कलबुर्गी, तांडूर, विजयपूर, बागलकोट, बेलगाव, कोल्हापूर, सातारा या ठिकाणी वातावरण थोडेसे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे। मात्र पाऊस त्या ठिकाणी कोणताही पडणार नाही, फक्त वातावरण आपल्याला ढगाळ दिसणार आहे, ढगाळ असणार आहे। तसेच कोकण भागामध्ये दापोली, रत्नागिरी, पणजी, सावंतवाडी या ठिकाणीसुद्धा वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी हलकेसे ढगाळ राहू शकते। तसेच छत्रपती संभाजीनगर, तसेच रिसोड, अहिल्यानगर, बीड या ठिकाणी वातावरण कोरडे तर काही ठिकाणी हलके ढगाळ राहू शकते। नांदेड, लातूर तसेच निजामाबाद, आदिलाबाद, पुसद, रिसोद या ठिकाणी सुद्धा वातावरण थोडेसे कोरडे तर काही ठिकाणी हलकेसे ढगाळ राहू शकते। अमरावती, नागपूर, चंद्रपूर या ठिकाणी वातावरण कोरडे तर काही ठिकाणी ढगाळ राहू शकते। नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर तसेच नाशिक, मनमाड, मालेगाव या ठिकाणी वातावरण थोडेसे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे। कोणताही पाऊस त्या ठिकाणी पडणार नाही, कोणताही काळोख त्या ठिकाणी पडणार नाही किंवा जास्त ढगाळ वातावरण त्या ठिकाणी राहणार नाही, हलकेसे ढगाळ राहू शकते। तसेच धुळे, परोळा, जळगाव, बोदवड, सोयगाव तसेच भोकरदन, चिखली, खामगाव, अकोला, लोणार, जालना, छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, श्रीरामपूर, कोपरगाव, येवला या ठिकाणीसुद्धा वातावरण पूर्णतः कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। पैठण, माजलगाव, सेलू, परभणी, नांदेड, अहिल्यानगर या ठिकाणीसुद्धा वातावरण पूर्णतः कोरडे आपल्याला 11 सुमारास आहे। आपण 2च्या सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये फारसा बदल नाही। नंदुरबार, जळगाव तसेच छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी वातावरण थोडेसे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे। नाशिक, घोटी, अकोले या ठिकाणीसुद्धा वातावरण 2च्या सुमारास थोडेसे ढगाळ राहील। मनमाड, वैजापूर, श्रीरामपूर, कोपरगाव, येवला या ठिकाणीसुद्धा वातावरण थोडेसे 2च्या सुमारास ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे। पैठण, जालना, छत्रपती संभाजीनगर, लोणार, सेलू, परभणी, नांदेड, माजलगाव, हिंगोली, वाशिम, उमरखेड, पुसद या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। लातूर, बीड, अहिल्यानगर, पुणे, नांदेड या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे। सोलापूर, बार्शी, लातूर, बिदर या ठिकाणी वातावरण थोडेसे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे। तसंच विटा, कराड, सातारा, करोली, मसवड, पंढरपूर, सोलापूर तसेच बार्शी, धाराशिव, इंदापूर, बारामती या ठिकाणी वातावरण ढगाळ राहण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे। मात्र सोलापूर, कोल्हापूर, विजयपूर, बागलकोट, बेलगाव या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो। मात्र आपले जे कोकण भाग आहे म्हणजे पणजी, कारवार या ठिकाणी वातावरण ढगाळ राहील तर काही ठिकाणी जोरदार पाऊससुद्धा पडण्याची दाट शक्यता आहे। बेलगाव, हुबळी या ठिकाणी पाऊस हा जोरदार पडण्याची दाट शक्यता आहे। बागलकोट, अकोल, बल्लारी या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पडू शकतो। आपण जर संध्याकाळ सुमारास बघितलं 8, 9 किंवा 10च्या सुमारास तर वातावरणामध्ये असा फार मोठासा बदल दिसत नाही आपल्याला। तुम्ही बघू शकता की सातारा, कोल्हापूर, विजयपूर, सोलापूर, कलबुर्गी, लातूर, बार्शी या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे।
रत्नागिरी, दापोली, पणजी, सावंतवाडी या ठिकाणी वातावरण कोरडे तर काही ठिकाणी ढगाळ राहील. मुंबई भाग हा पूर्णतः कोरडा राहील. पुणे, अहिल्यानगर, बीड, बार्शी, लातूर या ठिकाणी वातावरण कोरडे तर काही ठिकाणी ढगाळ राहील. तसेच छत्रपती संभाजीनगर, रिसोड, पुसद, तसेच अकोला, अमरावती, जळगाव, मालेगाव, नाशिक, वापी, सुरत, नंदुरबार हा रात्री सुमारे हा भाग पूर्णतः कोरडा राहील. कोणताही ढगाळ वातावरण नसणार आहे किंवा कोणताही पाऊस त्या ठिकाणी पडणार नाही. तर मित्रांनो, ही झाली रात्रीच्या उशिरापर्यंतची अपडेट. उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एक आपण अपडेट घेऊन येणार आहोत. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.